नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी. कारण की आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती 4 महिन्याचे पैसे मिळून म्हणजे 1,500 रुपयाप्रमाणे 6,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. तर आज या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत. कोणते ते 12 जिल्ह्यात संपूर्ण काही माहिती आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला कधी पैसे मिळणार आहे याविषयी देखील माहिती आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर आता ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता आपल्याला खूप सारे सबस्क्रायबरने कमेंट करून कळवले की दादा आज आम्हाला पैसे मिळालेत. तर आता ठिकाणी सर्वात पहिली कमेंट पाहू शकता 6,000 रुपये आले बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तर आता आपल्या सबस्क्रायबरने सांगितले किती महिन्याचे पैसे मिळेल, परंतु जर आपण अंदाज लावला मागे एक जाहीर आला होता त्याप्रमाणे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा काही प्रकारे याला 4 महिन्याचे 1,500 रुपयेप्रमाणे 6,000 रुपये मिळाले असावे असा एक अंदाज आहे. किंवा याला नोव्हेंबरचे जर पैसे आले नसतील तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अशा प्रकारे 4 महिन्याचे पैसे आले असा एक अंदाज आहे. तर आता ठिकाणी तुम्हाला किती पैसे मिळत ते नक्कीच कमेंट करून कळवा. तुमचा जिल्हा त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या महिन्याचे किती पैसे मिळत ते नक्कीच कमेंट करून कळवा, जेणेकरून इतर लाभार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतरचे कमेंट पाहूयात कुठे पैसे आलेत आणि त्यानंतर पाहणार आहोत कोणते 12 जिल्ह्यात कुठे कुठे पैसे जमा झालेत ते सर्व पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता नंतरचे कमेंट पाहू शकता सर आज 1,500 रुपये आले पण डिसेंबर महिन्याचे पैसे आले नव्हते. अगोदर डीबीटी नॉट एनेबल होतं, जानेवारी महिन्यात डीबीटी एनेबल केलं होतं. म्हणजेच या लाभार्थ्याचं डिसेंबर महिन्यामध्ये डीबीटी एनेबल नव्हतं त्यामुळे त्याला पैसे आले नव्हते. परंतु त्याने जसं त्याचं डीबीटी जानेवारी महिन्यामध्ये एनेबल केलं त्यानंतर त्याला ताबडतोब पैसे त्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. यानंतर आहे नांदेड महूर आले 1,500 रुपये. तर नांदेडमध्ये एका महिन्याचे पैसे आले 1,500 रुपये या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर आहे तालुका नवापूर गाव चिंचपाडा 1,500 रुपये जमा झालेत. या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. तर आता नंतरचे पुढे कमेंट पाहू शकता आज दिनांक 21 फेब्रुवारी आता संध्याकाळी 7 वाजता 1,500 रुपये डीबीटीने आले. जानेवारी 2025चे आले पण दादा मला ऑक्टोबर 2024 आणि नोव्हेंबर 2024चे मिळाले नाही. पुणे जिल्हा. तर आता या ठिकाणी पाहू शकता याला फक्त एका महिन्याचे जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळालेत, परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2024चे पैसे मिळाले नाही. पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला कमेंट करून कळवले. या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतरचे पुढील कमेंट पाहूयात. यानंतरचे पुढील कमेंट पाहू शकता निखिल कांबळे म्हणतात 100% खरे आहे आज आले संभाजीनगरमध्ये. म्हणजेच 21/2/2025 रोजी या लाभार्थ्याला पैसे मिळालेत. या ठिकाणी पाहू शकता एकदम 100% अशी खरी माहिती आहे. त्यानंतरचे पुढील कमेंट पाहू शकता. तर पाहू शकता काल दिनांक 18 फेब्रुवारी रोजी 3,000 रुपये खात्यात निफ्टने जमा झाले. म्हणजेच या लाभार्थ्याला जुन्या पद्धतीने पैसे मिळालेत. माये ऑक्टोबरपासून अनुदान मिळाले नव्हते, म्हणजे आता डिसेंबर ते फेब्रुवारीचे अनुदान केव्हा येणार? साहेब दर महिन्याला वेळेवरती अनुदान द्यावे. डीबीटीसाठी डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये 3 महिन्यापूर्वी सादर केले आहेत. जिल्हा पालघर, तालुका वसई, गाव नाला सुपरा, तहसील वसई. तर आता ठिकाणी हा लाभार्थी म्हणतोय मला 3,000 रुपये जुन्या पद्धतीने आलेत. त्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारीचे अनुदान केव्हा मिळणार? तर डिसेंबर ते फेब्रुवारीच्या अनुदानाचे वाटप हे कालपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आणि येत्या आठवडाभरामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती डिसेंबर ते फेब्रुवारीचे अनुदान हे जमा होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारची काळजी करायची गरज नाही, परंतु तुमचं डीबीटी हे इनेबल असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत ते एकदा जाणून घेऊयात. चला तर मग पाहूयात. तर आता ठिकाणी पाहू शकता आज या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत. ज्यामधील पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, 2 नंबर आहे जालना, 3 नंबरला आहे परभणी, 4 नंबरला आहे हिंगोली, 5 नंबरला बीड, 6 नंबरला आहे लातूर, 7 नंबर नांदेड. पुढील जिल्हा आहे उस्मानाबाद, 9 नंबरला आहे नंदुरबार, 10 नंबर धुळे, 11 नंबरला आहे नाशिक आणि सर्वात शेवटी अहिल्यानगर. तर अशा काही पद्धतीने आज 12 जिल्ह्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारीचे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आणि येत्या आठवडाभरामध्ये पुढील सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार. या ठिकाणी कोणालाही कोणत्या प्रकारची काळजी करायची गरज नाही. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार.